पुढचा प्रश्न जो आहे तो आहे भारतामध्ये कृषी उत्पादनांच्या साठवण वाहतूक विपणन क्षेत्रातील प्रमुख अडथळ्यांची चर्चा करा. या अडचणी दूर करण्यासाठी अलीकडच्या काळात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचे मूल्यमापन करा. So what are the major constraints in storage, transport and marketing of agricultural produce in India? Evaluate the recent measures taken to address these constraints. सोपा प्रश्न आहे. प्रश्नाला पुन्हा 2 डायमेन्शन्स आहेत. तुमच्या डोक्यानं करा, मग आपण याचं डिस्कशन करूयात. बनवा स्ट्रक्चर. ऍग्री मार्केटिंगचा क्वेश्चन आहे हा. ऍग्री मार्केटिंगचा क्वेश्चन आहे. फोकस बघितले तर 2 फोकस आहेत. पहिला फोकस प्रॉब्लेम्स काय, दुसरा फोकस सोल्युशन काय. ठीक आहे. प्रॉब्लेम्स आता तिघांचे वेगवेगळे लिहायची गरज नव्हती, एकत्र लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. तिघांचं मिळून मेजर. आता ऍक्च्युअल मध्ये तिघांचे प्रॉब्लेम सेमच असणार आहेत ना. सप्लाय चेन ना ती, तिघांचे प्रॉब्लेम एकच असतात. तुम्ही तिघांचं वेगवेगळं डोकं लावत तिथं बसला, हरकत नाही, प्रयत्न केलाय, चांगली गोष्ट आहे. सोल्युशन्स मध्ये गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स त्यांचे काय फायदे होऊ शकतात हे तिथं लिहिणं अपेक्षित होतं. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले नंबर इथं वापरता येऊ शकतो, जसं की सप्लाय चेन व्यवस्थित नसल्यामुळे जवळपास 92,000 कोटींचं नुकसान आहे दरवर्षाचं. आकडा खूप मोठा आहे हा. सप्लाय चेन व्यवस्थित नसल्यामुळे कितीचं नुकसान होतंय आपलं? 92,000 कोटींचं नुकसान दरवर्षी होतंय. ठीक आहे. हा झाला पहिला आस्पेक्ट. मग याला कमी करावं लागेल मला, हे आपण इंट्रोडक्शन मध्ये तिथं सेट केलं. उत्तराचा टोन जो आहे तो इंट्रोडक्शन मध्ये आपण तिथं सेट केला आणि मग उत्तराकडे जायला सुरू केलं. उत्तरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत. पहिला प्रॉब्लेम कशाचा दिसून येतोय आपल्याला? साठवणीचा दिसून येणार आहे. साठवणीचा काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकच गावामध्ये साठवण व्यवस्था अस्तित्वात नाही. जी काही या व्यवस्था अस्तित्वात आहे ती नवीन टेक्नॉलॉजीनुसार नाही. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम जर सांगायचा झाला तर त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी रुरल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तिथे एक्झिस्ट करत नाही. हँडलिंग मध्ये खूप मोठे लॉसेस आपल्याला इथे दिसणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम वाहतूक लॉजिस्टिक मधला, पुरवठा साखळी व्यवस्थित नाही, रस्ते खराब आहेत, कोल्ड स्टोरेज दिसणार नाहीये, एकात्मिक लॉजिस्टिक आपल्याला दिसून येणार नाहीये. विपणनामध्ये अडथळे सांगायचे झाले तर, मार्केटिंग मधले अडथळे सांगायचे झाले तर लोकल मार्केट्सवर डिपेंडन्सी आहे, खरेदीवर मर्यादा पडते, स्पर्धेचा अभाव या लोकल मार्केट्समध्ये आपल्याला दिसून येतो. गुणवत्तेवर आधारित किंमत तुम्हाला या लोकल मार्केटमध्ये दिसणार नाही. कधी गेलायत का तुम्ही विकायला? गावामध्ये व्यापारी येतो, रेट कसा ठरवला जातो तुमच्या प्रोड्यूसचा, किंवा तुम्ही मंडईमध्ये घेऊन गेलात, रेट कसा ठरवला जातो तुमच्या प्रोड्यूसचा. त्या दिवशीचा जो रेट असेल तो रेट तुम्हाला मिळणार. क्वालिटी मॅटर करते का? 3 क्वालिटी असणार आहेत, लय भारी, मधला आणि लय खराब. आणि आपलं प्रोड्यूस या तिघांमध्ये बसणार आहे का? शक्यता कमी आहे. ठीक आहे. सो क्वालिटी बेस्ड तिथं तुम्हाला किंमत मिळत नाही. हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्याला सांगता येतो. शेतकऱ्याची सौदेबाजीची क्षमता किंवा बार्गेनिंग पॉवर जी आहे, ही बार्गेनिंग पॉवर सुद्धा तिथं कमी असते. म्हणून डिस्ट्रेस सेल शेतकऱ्याच्या माध्यमातून तिथं होतो. आता मेजर फोकस उत्तराचा इकडं होता उपाययोजना. ठीक आहे. सो याच्यामधले 3-4 जरी मुद्दे आठवले असते, प्रॉब्लेम्स मध्ये जरी चाललं असतं, उत्तराचा मेजर फोकस दुसरा होता. नेमक्या उपाययोजना काय आहेत आणि त्यांचा फायदा आपल्याला काय होतोय. सो सगळ्यात पहिली मोठी उपाययोजना कोणती सांगता येते आपल्याला? ई नामची सांगता येते. मगाशीच आपण एक डेटा बघितला होता. ई नामचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा व्हायला लागलाय? 5 ते 15% फायदा तिथं व्हायला लागलाय. किती शेतकरी जोडले गेलेले आहेत? 17 कोटी जोडले गेलेले आहेत. सो एकदा डेटा फॅक्ट पाठ झाली की फिरवून फिरवून तीच वापरायची. एकदा डेटा फॅक्ट पाठ झाली ती फिरवून फिरवून तीच आपण वापरणार आहे. नशीब का चांगलं आहे? 1-2च प्रश्न येणार आहेत ऍग्री इकॉनॉमीचे. सो आतापर्यंत जेवढ्या डेटा फॅक्ट पाठ झाल्या तुमच्या, जेवढ्या आपण बघितल्यात, एवढ्या जरी केल्या तरी पेपरमध्ये लिहिता येणार आहे तुम्हाला. डेटा हेवी आपलं उत्तर तिथं होतंय, कारण 10 प्रश्न येत नाहीयेत. ठीक आहे. सो लोड डेटा फॅक्टचा जिथं जास्त घ्यायचा नाही, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर
दुसरी उपाययोजना आपल्याला ग्रामीण कृषी बाजाराची दिसून येते, त्याला ग्राम्स म्हटलं गेलं. लोकल लेवलला ज्या मंडया आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. या स्कीमला आपण काय म्हणतोय, ग्रामीण बाजार हाट्स म्हटलं जातं बघा त्यांना. ग्राम नावाची ही स्कीम आहे. त्याच्यानंतर पुढची उपाययोजना जी सरकारनं केली आहे ती आहे कृषी पायाभूत सुविधा निधीची. सो एक खूप मोठा निधी आपण तिथं तयार केलेला आहे, ज्या निधीमधनं मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा प्रोव्हाइड केला जाईल. थोडक्यात काय, मंडया तयार करा, एपीएमसी ला अपग्रेड करा, शेतकऱ्यांना तिथपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची सर्वात महत्वाची स्कीम न चुकता ही आली पाहिजे. आता याच्यामध्ये न चुकता याचा उल्लेख गरजेचा आहे, याचा उल्लेख गरजेचा आहे. हे आठवलं ठीक, नाही आठवलं ठीक. न चुकता कोणतं मेन्शन करायचं आपल्याला, एफपीओज. किती एफपीओज आपण तयार करणार आहे, 10,000. कोणती संस्था तयार करते, नाबार्डच्या माध्यमातून ते चाललंय. एफपीओचा फायदा काय आहे, नवी सप्लाय चेन तयार होईल, सगळे मिडलमन बायपास केले जातील, शेतकऱ्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल, शेतकऱ्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. ठीक आहे. सो न चुकता एफपीओचं सोल्युशन आपल्याला तिथं वापरता येऊ शकतं. आता इथं कन्क्लुजन आपल्याला काय करता येईल, या प्रश्नामध्ये कन्क्लुजन आपल्याला काय करता येऊ शकतं. नीती आयोगानं टार्गेट दिले, लिहून घ्या. नीती आयोगानं टार्गेट दिलेला आहे, सध्या कोल्ड स्टोरेजची आपली कॅपॅसिटी 12% प्रोड्यूसला कव्हर करते. कोल्ड स्टोरेजची आपली कॅपॅसिटी 12% प्रोड्यूसला कव्हर करते. नीती आयोगानं सांगितलंय ती कॅपॅसिटी वाढवा, 50% प्रोड्यूसला कव्हर करा. ठीक आहे.